श्री स्वामी समर्थ. बघा आपला स्टॉलचा व्हिडिओ आज बनवणार आहे. आपण आपल्या स्टॉलमध्ये काय-काय नवीन आहे. बरेच दिवस झाले आपला हा व्हिडिओ आहे. स्टॉलचा पण जुना होता आणि आज जो आहे जे काही नवीन वस्तू आपल्याकडे आलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर आपल्याकडे भरपूर नवीन वस्तू आलेल्या आहेत आणि ते आज मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. चला सर्वप्रथम हे बघा गुरुचरित्र ग्रंथ. हा दिंडोरी प्रणीत माझा स्टॉल जे आहे ना तर स्पेशल हा दिंडोरी प्रणीत आहे. हे बघा इथं सगळे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र विकास मार्ग दिंडोरी प्रणीत असं नाव आहे. हे बघा हे गुरुचरित्र आहे. हे बाइंडिंगचं आहे. त्यानंतर साध्या कव्हरचं पण आहे. यातच असं साध्या कव्हरचं पण असतं. हे बघा हे साध्या कव्हरचं प्राइस मी सांगत नाही कारण की काय होतं की प्राइस कमी जास्त होत राहतात आणि मग मी एका व्हिडिओमध्ये असंच केलं सांगितलं आणि नंतर कसं ती व्हिडिओ तुम्ही काही दिवसांनी बघता आणि मग म्हणता ताई तुम्ही व्हिडिओ तर इतकीच प्राइस सांगितली आणि आता तुम्ही इतके बोलताय. तर म्हणून प्राइस ही कमी जास्त होत असते म्हणून प्राइस नाही सांगू शकत. तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही वस्तूंचं नाव वाचा आणि किंवा त्याचं एक नोट तयार करा आणि ते मला पाठवा. म्हणजे मग मी तुम्हाला त्याची काय प्राइस आहे ते सांगेल. हे बघा हे नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्तोत्र आणि मंत्र असतात. त्यामध्ये हे नित्य सेवा आणखी ते बाइंडिंगच्या कव्हरचं आहे. ते साध्या कव्हरचं होतं हे बाइंडिंगच्या कव्हरचं आहे. पुठ्ठ्याची बाइंडिंग असते याला बघा. जड आहे ते जरा खूपच. त्यानंतर हे कुंकुमार्चन आहे. हे कुलदेवीचा मान सन्मान असतं. कुलदेवी कुलदैवतचा मान सन्मान कुंकुमार्चन विधी. बघा आता आपल्याकडे अजून ग्रंथ तुम्हाला दाखवते. हे बघा हे स्वामी चरित्र सारामृत आहे. हे दिंडोरी प्रणीत आहे. त्याच्यावर हे छोटं आहे साध्या कव्हरचं. साध्या कव्हरचं आहे 21 अध्यायचं. त्यातच हे बाइंडिंगचं आहे दुसरं 21 अध्यायचं. हे बाइंडिंगचं कव्हर आहे. यात आतलं सर्व एकच आहे फक्त अक्षर मोठं आहे. कव्हर क्वालिटीचा फरक आहे आणि कागदचा पण फरक आहे. कागद पण मोठा आहे याचा. हे बघा अक्षर याचा मोठा आहे. जसं की चष्मा वगैरे असेल त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे. त्यानंतर हे आहे दुर्गा सप्तशती. हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. हा पण साध्या कव्हरचा आहे. हे बघा हे साध्या कव्हरचं असं पातळ कव्हर असतं आपलं कव्हर याला असतं तसं आणि हे असं नॉर्मल अक्षर असतं आणि त्यातच हे बाइंडिंगचं आहे. मोठं अक्षर असतं आणि कव्हर बाइंडिंगचं असतं आणि अक्षर मोठं असतं. हे बघा. त्यानंतर हे आहे मल्हारी सप्तशती. हे मल्हारी सप्तशती हे पण छोटं आहे. याचं पण साधं कव्हर आहे आणि छोटं आहे. त्यातच हे दुसरं बाइंडिंगचं आहे. हे बाइंडिंगचं आहे. त्यानंतर हे आहे संक्षिप्त गुरुचरित्र. हे आपल्या केंद्राचं प्रकाशन नाहीये हा. हे बाहेरचं आहे. हे तुम्हाला बाहेरच्या धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळू शकतं. नाही मिळालं तर माझ्याकडे आहेच तो काही प्रश्न नाही. त्यानंतर सारामृत मध्ये इंग्लिश सारामृत आहे बघा. हे ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांच्यासाठी ज्यांना इंग्लिश वाचण्याची सवय त्यांच्यासाठी इंग्लिश सारामृत आहे. त्यानंतर हिंदी पण सारामृत आहे. सॉरी मराठी दाखवलं हिंदी. हिंदी पण सारामृत आहे आपल्याकडे. हे मराठी दाखवलं गेलं की तुम्हाला ठेवलं गेलं वरती. बरं ठीक आहे. हिंदी पण सारामृत आहे आपल्याकडे. त्यानंतर हे अमृतधारा हा बालसंस्कारचा ग्रंथ आहे. हे जे आपले छोटे मुलं असतात ना त्यांच्यासाठी आहे हे की मुलांना प्रत्येक गोष्टीची माहिती म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे मंत्राचे बघा हे मंत्र दिलेले आहेत. प्रत्येक मंत्र दिलेला आहे. त्याचा अर्थ दिलेला आहे. कुठल्या वेळेला कोणता मंत्र म्हणायचं आपण हे आपल्या मुलांना शिकवू शकतात. कारण की कुठल्या वेळेला किंवा कुठल्या वयात काय शिकवायचं मुलांना ते
म्हणजे कुठल्या कुठले मंत्र शिकवायचे हे त्या ग्रंथामध्ये आहे. तर हे आपण आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आहे. त्यानंतर हा श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ आहे बघा. हा श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ आहे. हा केंद्राचा आहे. हा बाहेरचं प्रकाशन नाहीये, हे केंद्राचं प्रकाशन आहे. श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ आहे. त्यानंतर हा नवनाथ ग्रंथ आहे. मोठा नवनाथ आहे बघा. 40 अध्यायावाला आहे हा. त्यातच अजून छोटा नवनाथ आहे 9 अध्यायवाला. त्यातच छोटा 9 अध्यायवाला ग्रंथ आहे. त्यानंतर हे संक्षिप्त सप्तशती गुरुचरित्र आहे. हे पण केंद्राचं प्रकाशन नाहीये, बाहेरचं आहे. हे तुम्हाला कुठे पण मिळून जाईल बाहेर धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये. हे नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक आहे. हे तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे, पुन्हा दाखवते. त्यानंतर हे भागवत आहे. हे संक्षिप्त भागवत आहे बघा. संक्षिप्त भागवत जे आपण एकादशीला वाचतो ते संक्षिप्त भागवतचा ग्रंथ आहे. त्यानंतर हे आहे पशुपती व्रत कथा आहे. पशुपतीचे व्रत कसं करायचं ते आहे. त्यानंतर गुरुचरित्र अध्याय आहे 13, 14, 18. हे पण केंद्राचं प्रकाशन नाहीये. हे पण केंद्राचं प्रकाशन नाहीये. त्यानंतर दत्त बावन्नी आहे. दत्त बावन्नी आहे. हे ललिता गीता सहस्रनाम, गायत्री सहस्रनाम आहे. त्यानंतर शिवलीलामृत 11वा अध्याय आहे. महिषासुर मर्दिनी स्तोत्र आहे. त्यानंतर विष्णू सहस्रनाम आहे. ललित सहस्रनाम आहे. बटुक भैरव आहे. मनाचे श्लोक आहे. त्यानंतर हे गीताई आहे. जे आपण आपली जी गीता आहे भगवद्गीता, जे 18 अध्यायाची जी गीता आहे, तर ती गीता आहे ना भगवद्गीता 18 अध्यायाची, तर ती संस्कृत असतात. हे पूर्ण मराठीत आहे म्हणून याचं नाव गीताई दिलेलं. हे आपल्या केंद्राचं प्रकाशन आहे. दत्त बावन्नी बघितली आहे तुम्ही. शिवस्तुती आहे. हे शिवस्तुती स्तोत्र आहे. कनकधारा स्तोत्र आहे. त्यानंतर हनुमान चालीसा आहे. हे सगळं पुस्तक खालीवर झाले. आता तुम्हाला दाखवताना आहे ना, माझे सगळे पुस्तकांची हे होऊन गेली मागे पुढे, कारण की काय जागा कमी असल्यामुळे मी एकावर एक ठेवते काही काही ना, त्यामुळे आता सगळे मागे पुढे होऊन जातील. मला पुन्हा ते सर्व नियोजन करावं लागेल, व्यवस्थित करावं लागेल. अजून आता याच्यात खाली पण असणार आहेत काही, ते दाखवता येणार नाही आता. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, हे आहे शिवलीलामृत आहे. हे कथासार, हे पण बाहेरचं आहे. हे पण केंद्राचं नाहीये. हे केंद्राचं प्रकाशन नाहीये. आता हे आहे नल दमयंती. हे केंद्राचं प्रकाशन आहे. नल दमयंती स्वयंवर. हे लग्नासाठी असते. लग्न जमत नसेल तर त्यांनी हे वाचावं. त्यानंतर हे आहे षोडोपचार विधी. हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये पूर्ण सगळ्या देवांची ना षोडोपचार पूजन कसं करायचं ते आहे. मूर्ती स्थापनेपासून तर षोडोपचार पूजनापर्यंत सर्व आहे. त्यानंतर ही सेवा शंकराचा आहे. सेवा शंकराची हा पण ग्रंथ आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर असेल, रुद्रयंत्रावर असेल, अभिषेक करतो ना, तर हे सगळं वाचता येतं. कारण की काय होतं, आपण नित्यसेवेमध्ये एक स्तोत्र इकडे, मंत्र तिकडे, असे वेगळं वेगळं आहे ते शोधावं लागतं ना. याच्यात शोधायचं काम नाही. सगळं हे बुक खोललं की सगळं तुम्हाला एका मागे एक सापडून जाईल. म्हणजे तुम्हाला त्याची काही करायची गरज नाही.
अजून हे आहे गुरुगीता आहे. आता ही गुरुगीता आहे. हे बघा हे गुरुगीता आहे. तर ही गुरुगीता आहे ही आपल्या मोरे दादांचं सर्व चरित्र लिहिलेलं आहे. त्यांनी हा आपला मार्ग कसा निर्माण केला, आपल्याला आपल्या मार्ग म्हणजे स्वामीच्या सेवेत कसं आणलं, प्रश्न उत्तर सेवा कशी केली, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर संस्कृत दुर्गा सप्तशती पण आहे बरं का. संस्कृत वाचणाऱ्यांसाठी संस्कृत दुर्गा सप्तशती पण आहे. त्यानंतर हे बघा हे स्वामींचं स्टिकर आहे गाडीला लावण्यासाठी. त्यानंतर ही अगरबत्ती आहे. योगीराज अगरबत्ती आहे. हे अगरबत्ती आहे. मसाला अगरबत्ती आहे. ही मसाला अगरबत्ती आहे. योगीराज अगरबत्ती. त्यानंतर ही कस्तुरी अगरबत्ती आहे. त्यानंतर श्रीपाद अगरबत्ती आहे. आपल्या केंद्राच्या अगरबत्तीचं एक विशेष आहे म्हणजे की जे काही बाहेर अगरबत्त्या मिळतात ना त्याच्यात बांबूची काठी असते. त्याला बांबूची काठी नसते. आपल्याला आंब्याची, वडाची ह्या काठी असतात. या अगरबत्तीमध्ये जे असतात ना आंब्याचे, वडाची काठी असतात म्हणून आपल्या केंद्राची आपण अगरबत्ती जाळू शकतो. आणि बांबूची काठी जाळू नये असं म्हणतात ना म्हणून. आता हे बघा तुम्हाला मी बोलली ती हिंदी सारामृत ते दाखवायचं राहिलं. ते हिंदी सारामृत आहे बघा. त्यानंतर हे क्षात्र धर्म एक ग्रंथ आहे. आपल्या सर्वांचे कुलदेवी, कुलदैवत, त्यानंतर गोत्र, त्यानंतर तुमचे देवक हे सगळं याच्यामध्ये आहे. जवळजवळ याच्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त नावं आहे आपली. त्यानंतर हे मराठी अस्मिता आहे. हे मराठी अस्मिता हे प्रत्येक सण कसा साजरा करायचा आणि का साजरा करतो, तो सण कसा तयार झाला, त्या मागची कहाणी म्हणजे आपण तो सण म्हणजे कशामुळे तो मानायला लागलो किंवा सण कशामुळे साजरा करायला लागलो हे सगळी माहिती या ग्रंथात आहे. मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता असं या ग्रंथाचं नाव आहे. त्यातल्या त्यात आणखी हा अमृत कलश आहे. हा बालसंस्कारच्या मुलांसाठी म्हणजे छोट्या मुलांसाठी आहे. हे बघा इथं सगळं सरस्वती म्हणजे हे दिलेलं आहे. सरस्वती दिलेलं आहे. मुलांचे खेळ दिलेले आहे. कुठल्या वयात मुलांना काय खेळ घ्यायचे, व्यायाम दिलेला आहे. कसा व्यायाम करायचा, कोणता व्यायाम करायचा, कोणत्या म्हणजे बौद्धिक वाढीसाठी कोणता, शारीरिक वाढीसाठी कोणता, हे सगळं व्यायाम वगैरे दिलेला आहे. गेम म्हणजे खेळ पण सांगितलेले आहे. बौद्धिक खेळ पण सांगितलेले. जर आपल्याला केंद्र लांब असेल, आपण आपल्या मुलांना जर बालसंस्कार केंद्राला पाठवू शकत नसेल तर आपण हा ग्रंथ घेऊन आपण आपल्या मुलांना आपल्या घरच्या घरी बालसंस्कार आपल्या मुलांचे घेऊ शकतात. मुलांना सगळे जे काही आपण सांगतो केंद्रामध्ये जे काही शिकवतो ते आपण आपल्या घरी आपल्या मुलांना शिकवू शकतात. त्याच्यानंतर नित्य सेवा आहे हिंदीमध्ये. ज्यांना मराठी येत नाही हे सगळे स्तोत्र मंत्र हे हिंदीत आहे. त्याच्यामध्ये हिंदी स्तोत्र मंत्र आहे सगळे. त्यानंतर हे असे ज्ञानदान भाग 1 ते 4 आहे. हे ज्ञानदान भाग आहे 1 ते 4 आहे. याच्यामध्ये जे काही आम्ही आता व्हिडिओमध्ये सांगतो ना तुम्हाला सेवा, हे सगळं याच्यामध्ये असतं हे ज्ञान. त्यानंतर बघा इंग्लिश गुरुचरित्र आहे. इंग्लिश गुरुचरित्र आहे. हे आणखी आहे स्वामीचे स्टिकर आहे. गाडीला 4 व्हीलरला लावण्यासाठी आहे. मागे पुढे तुम्ही लावू शकतात. त्यानंतर हा एक सत्यनारायण विधी ग्रंथ आहे बघा. सत्यनारायणासाठी दर महिन्याला सत्यनारायण करण्यासाठी आहे. त्यानंतर हे सण व्रत वैकल्य आहे. प्रत्येक सणाची मांडणी दिलेली आहे आणि सणाची माहिती पण दिलेली आहे. हा एक ग्रंथ आहे सण व्रत वैकल्य. सण वार व्रत वैकल्य. त्यानंतर हे आहे गर्भसंस्कारचा ग्रंथ आहे. मनवांछित संतती. हे बघा खूप जड आहे. एका हातात उचलायला जड होते. मनवांछित संतती आहे हा. तर आपल्याला ह्याच्यामध्ये गर्भ राहण्याच्या अगोदर पासून
तर बाळ आपलं 12 वर्षाचं होईपर्यंत सगळी माहिती दिलेली आहे. आपल्याला मुलगा हवा असेल, मुलगी हवी असेल किंवा सदृढ बालक हवं असेल, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आपण त्याची ते वाचून आहे ना, आपण आपलं प्रेग्नन्सीचे प्लॅनिंग किंवा आपल्या बाळाची प्लॅनिंग करू शकतात. हे आहे नवनाथ अध्याय 40वा. हे भरपूर आहे. नवनाथाचा अध्याय 40वा आहे. त्यानंतर अध्याय 2 आहे. नवनाथ अध्याय 2 आहे. त्यानंतर हा 28 हा कितवा आहे? 15वा अध्याय आहे. नवनाथ अध्याय 15वा आहे. त्यानंतर नवनाथ अध्याय 5वा आहे. त्याची व्हिडिओ बनवलेली आहे मी. कुठला अध्याय कशासाठी वाचायचा ते व्हिडिओ बनवलेली आहे. माझी मागची व्हिडिओ तुम्ही चेक करा. मग तुम्हाला समजेल की कुठला अध्याय कशासाठी वाचायचा. हा नवनाथ अध्याय 22वा आहे. हा नवनाथ अध्याय 28वा आहे. हात माझा त्याच्यावर आला. नवनाथ अध्याय 28वा आहे. सोळा सोमवार व्रत कथा आहे. 16 सोमवार उपवास कसे करायचे त्याची व्रत कथा हे आहे. खूप ग्रंथ आहे. कधी कधी मला सुद्धा आठवण राहत नाही का आपल्याकडे कुठल्या ग्रंथ आहे. कोणी विचारलं ना कधी कधी मी पण विसरून जाते आहे की नाही असं. इतके ग्रंथ आहे ना की बस तरी अजून जे नाही आहे ना तर ते मागतात कस्टमर. परंतु जे आहे तेच मला आठवत नाही. काय काय सांगू किती असं नाव सांगू. आता याच्यातून सुद्धा मला असं आता आठवत नाही की काही राहिले असेल. बघा वरती पण आहे. आता ते मला आठवत नाही ते राहिले. कुठला आहे आता तो. हा आता इथे राहिले ना. हा अजून हे राहिले बघा. हा आहे संक्षिप्त गुरुचरित्र मध्येच हा 52 अध्याय आहे. हा 724चाच आहे. तो 7 अध्यायचा आणि हा 52 अध्यायचा सारखाच आहे. फक्त याच्यात छोटे छोटे अध्याय आहे. त्याच्यात 7 अध्याय मोठे आहे. हे आहे संक्षिप्त गुरुचरित्र. हा एक आहे आरती संग्रह. आरती संग्रह आहे. हे सगळ्या आरत्या आपल्या रेग्युलरच्या आरत्या असतात. त्यानंतर हे कहाणी संग्रह आहे. हे आपले शुक्रवार मंगळवार या कहाण्या असतात ना. हे आरती संग्रह आहे तो. आता याच्यातून काही राहिलंच असणार आहे. बरं ठीक आहे. आता हे यंत्र आहे बघा. हे श्री यंत्र आहे. हे श्री यंत्र आहे. हे श्री यंत्र आहे. हे कुबेर यंत्र आहे. त्यानंतर हे रुद्र यंत्र आहे. महामृत्युंजय यंत्र रुद्र यंत्र हे आहे. हे तिन्ही पण यंत्र आहे. त्यानंतर ते भूपृष्ठ श्री यंत्र पण आहे आपल्याकडे. त्यानंतर हे बघा विजय प्राप्ती तोडगा आहे. हा एक तोडगा आहे. त्यानंतर उठणे आहे. हे दिवाळीचे उठणे दिवाळीत आपण घेतो. आपल्याला कायमस्वरूपी उठणे वापरणं असतं चांगलं असतं. वापरू शकता आपण. ते पण मिळू शकतं आपल्याकडे. त्यानंतर हे दशांग धूप आहे. हा ओला धूप आहे. म्हणजे ऊद गुगुळ याच्यापासून बनवलेला तो दशांग धूप आहे. त्यानंतर हे पंचगव्य आहे. हे रोज आंघोळीसाठी असतं. त्यानंतर ह्या लाल गुंजा आहे. मी आता फक्त तुम्हाला दाखवते. याची माहितीचे सगळे आपले व्हिडिओ आहे. तर तुम्ही त्या बघू शकता. व्हिडिओ बघू शकता. फक्त मी आता तुम्हाला आता माहिती दिली. अशी पण ऑलरेडी ती इतक्या वस्तू आहे त्या दाखवण्यातच खूप मोठा व्हिडिओ बनतो. त्यामुळे मी आता तुम्हाला ती माहिती नाही देऊ शकत आहे. हे अष्टगंध आहे. केशर चंदन केशर अष्टगंध आहे. श्रीनिवास त्यातच आणखी छोटं अष्टगंध आहे.
छोटी डबी आहे. त्यानंतर हे कवडी तोडगा आहे, लक्ष्मी प्राप्तिकारक कवडी तोडगा आहे. त्यानंतर हे कुंकू आहे आपल्याकडे, हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे, श्रीनिवास कुंकू आहे. आणि दुसरं पण मोठं पण कुंकू, म्हणजे मोठं पण पाकिट आहे. त्यानंतर अत्तर आहे वेगळं वेगळं. हे बघा, हे हिना अत्तर आहे. त्यानंतर हे केवडा अत्तर आहे. त्यानंतर हे मोगरा अत्तर आहे. यात छोटे पण बॉटल आहे, मोठे पण आहे. मोठ्यामध्ये आणखी गुलाब अत्तर आहे, चंदन अत्तर आहे आणि गुलाब चंदन अत्तर आहे. तर याचे छोट्यामध्ये गुलाब आणि चंदन संपलेले आहेत. केवढा आहे बघा, हे आहे. अजून तुम्हाला दाखवते, तसे मोठे आहे ते. हे एक एक सॅम्पल आहे वरती काढलेलं, म्हणून ते दाखवते. त्यानंतर हे धूप आहे, पंचगव्य धूप आहे. हे क्रिस्टल बॉल आहे. हे जर आपली वास्तू म्हणजे वास्तूमध्ये दरवाजा चुकीच्या दिशेला असेल, किंवा तुमचा खिडकी चुकीच्या दिशेला असेल, तर किंवा तुमचा आरसा चुकीच्या दिशेला लावलेला असेल, किंवा तुमचं एखादं टॉयलेट बाथरूम असं काही चुकीचं असेल ना, त्याच्यासाठी आपण हा क्रिस्टल बॉल लावू शकतो. हा मोठा आहे. त्यातच अजून छोटा एक आहे, हे बघा. याला आहे दोरा, त्याला दोरा नाही. याला दोरा आलेला आहे, त्याला नाही. ते आपण कुठल्या पण दोऱ्यात ओवू शकता. हा छोटा आहे. त्यानंतर हे ओलं चंदन आहे. हे लाल ओलं चंदन आहे आणि हे पिवळं ओलं चंदन आहे. त्यानंतर हे ब्रासलेट आहे. हे स्फटिकाचं आहे. याच्यात ब्लू आय स्टोन आहे, हा नजर दोषसाठी असतो. त्याच्यामध्ये हे तुळशीचे ब्रासलेट आहे, व्यसनमुक्तीसाठी चांगले आहे. आणि छोटे मुलं जर असेल तर तुम्ही त्यांना घालू शकतात, म्हणजे पुढे त्यांना ह्याच्यासाठी म्हणजे नॉनव्हेज वगैरे असं त्यांना खाण्याची इच्छा राहणार नाही पहिल्यापासूनच. माऊली नेहमी सांगता की जर आपल्याकडे एखादं बाळ जन्माला आलं की त्याला 5वीच्या दिवशी, जे 5वी असते बाळाचे, 5वीच्या दिवशी आपण एक तुळशीचा मणी त्याच्या हातात घाला, तो कधी व्यसन करणार नाही, आयुष्यात कधी व्यसन करणार नाही असं सांगतात. म्हणून आपण आपल्या मुलांच्या हातात सुद्धा घालू शकतो. त्यानंतर हे आहे मुलींसाठी, वेगळे वेगळे कलर आहे याच्यामध्ये. चॉईस, आता मुली कशा शाळेत जातात, त्यांना आवड असते वेगळी, तर तसं पण आहे. हे ब्रासलेट आहे, हे स्फटिकाचे आहे सगळे. त्यानंतर कलर आहे, यात भरपूर कलर आहेत. ब्लॅक कलर मध्ये आहे, ब्ल्यू आहे, पिंक आहे, असे कलर आहे. एक एक दाखवलं गेलं ना, खूप आहेत ते. हे सगळे असे आहेत. हे ब्रासलेट खूप आहेत, हे बघा. असे हे ब्रासलेट आहे. आता चला दुसरे दाखवते आता तुम्हाला. मूर्त्या पण आहे, ह्या माळा आहेत. तुळशीची माळ आहे, रक्तचंदन माळ आहे, त्यानंतर रुद्राक्ष माळ आहे, स्फटिक माळ आहे, छोटी गळ्यात घालण्यासाठी छोटी पण माळ आहे. तुळशीची माळ आहे छोटी. नंतर वैजंती माळ पण होती. दुसऱ्या डब्यात असेल, ठीक आहे. ही माळ आहे. इथे आहे कमलगट्ट्याची माळ आहे. हे लिक्विड आहे पितळी.
देवांसाठी गोदाजल, खूप सुंदर देव निघतात पितळ. त्यानंतर हे चांदीचे देव चांदीच्या देवांसाठी आहे. हे चांदीचे देव आहे ना, ते खूप सुंदर निघतात, अगदी चमकतात आणि लवकर देव खराब पण होत नाही बरं का ह्याच्याने. हे चांदीच्या देवांसाठी, हे पितळी देवांसाठी आहे. हे स्वामी नेम प्लेट आहे. त्यानंतर हे पण आहे. हे ब्ल्यू आय स्टोन ट्री आहे, नजर दोषासाठी, आपल्या घरावर कोणाची वाईट नजर पडू नये त्याच्यासाठी आहे. हे आहे आणखी एक 7 चक्र ट्री आहे. हे बघा, हे 7 चक्र ट्री आहे. गाईच्या तुपाची वाती आहे. बघा, तुम्हाला मी म्हटलं ना, गुलाब अत्तर आहे मोठ्या याच्यात, गुलाब अत्तर आहे, हिना अत्तर मोठी बॉटल आहे, चंदन अत्तर आहे. आपल्या केंद्राचं दंतमंजन आहे, श्रीनिवास दंतमंजन आहे. आणि हे लघु नारळ आहे बघा, लघु नारळ आहे. वेखंड पावडर आहे. हे लोटी पेला आहे देवांना पाणी पिण्यासाठी. हे कुंचन आहे, लक्ष्मी कुंचन. त्यानंतर गंगाजल आहे. रेठा शॅम्पू आहे, आवळा शॅम्पू आहे. हळदीपासून बनवलेलं हे कुंकू मोठं पाकिट आहे. ते छोटं होतं, हे मोठं आहे. पांढरीची काठी आहे. हे हा साचा आहे. उलटा दाखवलं मी तुम्हाला. हा साचा आहे. वातशामक तेल आहे. पित्तशामक काढा आहे याच्यामध्ये. गोमूत्र अर्क आहे. त्यानंतर गुलाब जल आहे. त्यानंतर सप्तरंगी काढा आहे, नारी संजीवनी काढा आहे. याचं सगळं टाकलेलं आहे आपण व्हिडिओमध्ये. त्यानंतर हे तिळाचं तेल आहे, दिव्यासाठी शुद्ध तिळाचं तेल आहे. वातशामक तेल आहे, जे आपले गुडघे वगैरे दुखत असेल, हाडांचे दुखत असेल, जॉईंट दुखत असेल त्यासाठी वातशामक तेल आहे. तुळशी काढा आहे, सर्दी खोकला होत असेल किंवा सर्दी खोकला आणि थंडी ताप जर येत असेल तरी हा तुळशी काढा आहे. हा माझ्या मुलांना तर मी तेच देते, दवाखान्यात न्यायच्या अगोदर आम्ही हेच देतो. हे गोमूत्र अर्क आहे पिण्यासाठी. हे वातशामक काढा आहे, हे पिण्यासाठी आहे. त्यानंतर हे पित्तशामक काढा आहे, जर आपल्याला ऍसिडिटी होत असेल, सारखं सारखं पित्त होत असेल त्यासाठी पित्तशामक काढा आहे. हे गोमूत्र आहे. ते काढावं लागेल, तर बॉक्स मधून निघत नाहीये. ठीक आहे, बघू. गंगाजल आहे, गंगाजल आहे, गुलाब जल आहे. त्यानंतर ते फिनाईल आहे, पण फिनाईल आपल्याला कुरिअर करता येत नाही, ऑलरेडी ते खूप जड आहे आणि ते कुरिअर करायला परवडत नाही. त्यानंतर हे अष्टगंध आहे बघा, हे याच्यामध्ये हवा असेल पुडीमध्ये तर पुडीमधला अष्टगंध आहे. हे चंदन आहे, आपल्याला म्हणजे देवांना उगळून लावण्यासाठी चंदन आहे बघा. हे चंदन आहे, प्रत्येकाची वेगळी वेगळी प्राइस आहे, ते वजनावर असतं म्हणून. हे चंदन आहे, देवांना उगळून लावण्यासाठी आहे. हे खोललं, डब्बा खोलला तर इतका सुगंध येतो की बस त्याचा.
बाकी ते सगळ्या मूर्त्या वगैरे आहे ते दाखवते मी. हे अभिषेक पात्र आहे, त्याच्यात छोटी लोटीचं आहे, मोठी लोटी पण आहे. हे दर्भासन आहे, जे आपण पूजेला वापरतो ते. त्यातल्या त्यात हे बघा, हे एक आलेलं आहे. तोरण आहे बघा, हे मण्यांचं तोरण आहे दरवाजाला लावण्यासाठी. मण्यांचं तोरण आहे. त्यानंतर हे याचं वेल्वेटचं हे एक आसन आहे आणि लाल एक आसन आहे. मोठं आहे, चौरंगवर मावेल एवढं आहे ते. दोन्ही पण चौरंगावर मावेल एवढं आहे. त्यानंतर समिधा आहे, हवनासाठी समिधा पण आहे. हे सिंहासन आहे. कवडी तोरण आहे, पडदे कवडी कवडी तोरण आहे. धूपदाणी आहे. गंधगोळी आहे, एक चंदनाची आहे आणि एक साधी आहे. त्यानंतर हे बघा, हे पण आहे, हवन सामग्री आहे. देवीचे 11 अलंकार आहे. हा एक धागा आहे, तो मोली बोलतात त्याला, तो धागा आहे. धूपदाणी आहे ही अशी. कापूर आहे, तुम्हाला बोलली होती ना मी. भूपृष्ठ श्रीयंत्र संच आहे हा. लक्ष्मी श्रीयंत्र पूजन संच आहे हा. माझ्याच हाताचा प्रकाश हे पडतो, सावली पडते त्याच्यावर. हा, श्रीयंत्र संच आहे हा. त्यातच आणखी सरस्वती संच पण आहे. हे सरस्वती संच आहे. हे मुलांच्या अभ्यासासाठी आहे, विद्या प्रगतीसाठी आहे, त्यांचे सरस्वती संच आहे. कापूर आहे. त्यानंतर गोमुखी आहे, हे आपण हातात घालून जप करण्यासाठी. आपला जप आपण जेव्हा जप करतो ना, आपला जप कोणाला दिसला नाही पाहिजे, त्यासाठी ते जपासाठी आहे ते. हे रांगोळीचे साचे आहे, भरपूर आहे बरं का ते, खूप काही प्रकारचे. महालक्ष्मी प्रसन्न आहे. त्यानंतर आपल्या रांगोळ्या, सप्तवारांच्या रांगोळ्यांचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ आहे. त्यानंतर वेगवेगळे डिझाईन आहे. हे बघा, हे असं पण आहे, ते तुळशी आहे, भरपूर आहे. म्हणजे तसं मी दाखवते तसं ते. हे शुभ लाभ आहे. हे असे पण रांगोळी असे असे आहेत, ते छोटे मोठे असे रांगोळी साचे भरपूर आहेत. ते असे रांगोळी साचे आहेत, 7 वारांचे आहेत. स्वामी संरक्षण किचन आहेत बघा, हे स्वामी संरक्षण किचन आहेत. हे तोरण आहे, कापडी तोरण आहे दाराचे. हे खूप सुंदर तोरण आहे, हे मोत्याचं. हे बघा, कार्यक्रम फंक्शन वगैरे असेल तर तेव्हा लावण्यासाठी खूप छान येते. हे कापडी आहे. त्यानंतर हे वेगळे वेगळे ब्रेसलेट आहे. आता हे ब्रेसलेट प्रत्येकासाठी वेगळं असतं. तुम्हाला यातलं कुठलं हवं असेल किंवा तुम्हाला जे माहित असेल, तुम्ही त्याचा मला मेसेज टाका, तुम्हाला मी त्याची माहिती देईल. त्यानंतर हे कलश आहे, हे कापडी आहे. हे रांगोळी आहे, डेकोरेशन रांगोळ्या आहेत या. पावलं आहेत, लक्ष्मी पावलं आहेत. हे स्टिकर आहेत दरवाजा पुढे लावण्यासाठी. त्यानंतर हे रुद्राक्ष तोरण आहे. हे आपलं कवडीचे तोरण आहे.
मला मागे याची माळ मागवत होते, गुंज माळ मागवत होते, तर आपल्याकडे आता गुंज माळ पण आलेली आहे. मागे बऱ्याच जणांनी मागवली तेव्हा नव्हती. मी पण म्हणजे भरपूर प्रयत्न केला, ती मिळतच नव्हती. आता गुंज माळ आलेली आहेत. ही तुळशीची माळ आहेत, ही स्फटिकाची माळ आहेत, ही आपले रुद्राक्ष माळ आहेत. ही पवळ्याची माळ आहेत, पवळा. ही कवड्यांची माळ आहेत. त्यानंतर हे आहेत स्वामी संरक्षण कार हँगर आहेत. हे बघा, हे धूप तुम्हाला दाखवलेलं धूप आहे. साबण आहेत आपल्याकडे भरपूर प्रकार. नीम साबण आहे. हे बघा, ही नीम साबण आहे. त्यातच पंचगव्य साबण पण आहे. ही पंचगव्य साबण आहे. आणखी ही गोमय साबण आहे बरं का. ह्या गोमय साबणचा एक फायदा आहे, जर आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर मुरुम असेल, पुरळ म्हणतात ना, पुरळ, पुटकुळ्या किंवा काळे डाग असेल आपल्या चेहऱ्यावर, त्याच्यासाठी हा स्पेशल गोमय साबण बनवलेला आहे. गोमय बाथ सोप आहे. तर याच्याने आपले त्वचावरचे किंवा तोंडावरचे डाग वगैरे जातात, पुरळ पण जातात. त्याच्यासाठी हा स्पेशल आहे. सॉरी, पडला तो दाखवता दाखवता. गोमय साबण आहे हा. हे जप युनिट आहे. हे जप युनिट आहे. यात हे 5 मंत्र आहे. हे जप युनिट आहे. त्यातच आणखी हे एक अजून कापडी तोरण आहे, पडदा. हे पांढरीचं किचन आहे. 109 रुपयाला आहे ते पांढरीचं किचन. म्हणजे प्रत्येक वेगळं वेगळं आहे, पण आता मी तुम्हाला आलं तोंडात म्हणून मी सांगते. हे दीपावलीचे आहेत. हे स्वामी स्टिकर आहे, हे आहेत स्वामी स्टिकर नाही म्हणता येणार त्याला, आता मला शब्द आठवेना. हे आहे आपलं हे लाकडी आहे. हा, सगळं याच्यात वेगळं वेगळं आहे. हे ड्रेस आहेत. टोप आहे, ड्रेस आहे, अन्नपूर्णासाठी आहे, कलशसाठी आहे, त्यानंतर आपल्या स्वामींसाठी आहे. हे केसारी आहे. थोडं तुम्हाला ते काढून दाखवावं लागेल, पूर्ण काळं दिसते तर लक्षात नाही येते. हे बघा, हे केसरी आहे. हे अस्वलाच्या केसापासून बनवलेलं असतं. हे मोठं श्रीयंत्र आहे, जे म्हणता ना 3 इंचाचं, तर हे मोठं श्रीयंत्र आहे. हे बघा, हे मोठं श्रीयंत्र आहे. खूप जड येते. हे मोठं श्रीयंत्र आहे. हे एक जप युनिट आहे. त्यानंतर हे आहे हे आपल्याला दरवाजावर लावण्यासाठी आहे.
आणि किंवा आपण आपल्या घरात पण लावू शकतो वर पण. त्यानंतर फोटो आहे सगळ्या स्वामींचे आहे, सगळ्या देवांचे फोटो आहेत. आपले सत्यनारायण आहे, त्यानंतर लक्ष्मी नारायण आहे, सगळ्या प्रकारचे फोटो आहेत. वेगळे वेगळे पावलांचे प्रकार आहेत. हे आहे काय म्हणतात त्याला, व्यासपीठ आहे. त्यानंतर हे हवन पात्र आहे बघा. हे स्टिकर आहेत. त्यानंतर हे पिरामिड आहे, मोठं पिरामिड आहे 12 इंची. त्यानंतर एल आकाराचं पिरामिड आहे कोपऱ्यांमध्ये लावण्यासाठी. ही मागे जी आहे चौकोनी एक पट्टी आहे. त्यानंतर हे 9 इंची पिरामिड आहे. पिवळी मोहरी आहे. हे छोटे चौरंग आहे देवांसाठी. रुद्राक्ष तोरण भरपूर आहे बघा, भरपूर स्टॉक आलेला आहे. रुद्राक्ष तोरणचा आहे, त्या मोत्याच्या तोरणचा आहे. आता तुम्हाला मी देव दाखवते. आता हे बाकी बघितलंय. हे बघा, हा वामवर्ती शंख आहे. त्याला वामवर्ती शंख म्हणतात. आणि हा दक्षिणवर्ती शंख आहे. हा दक्षिणवर्ती शंख आहे. हे एक संरक्षण कवच आहे. हे संरक्षण कवच म्हणजे आपल्या जवळ, प्रत्येकाच्या जवळ असावं, म्हणजे कुठे गेलं तर करणे बाधेपासून किंवा कुठल्याही वाईट गेलं एखाद्या ठिकाणी, वाईट ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल किंवा एखादी जागा खराब असेल तर त्याच्यापासून आपलं संरक्षण होत असतं. म्हणून हे संरक्षण कवच आहे. हे बघितलं तुम्ही, दक्षिणवर्ती शंख बघितला, हे वामवर्ती शंख बघितला. पुढचं दाखवते आता तुम्हाला. तुम्ही म्हणाल ताई खूप दिवसातनं व्हिडिओ टाकता आणि सगळं एकदमच दाखवता, परंतु कसं आहे की ते दाखवायला मला आहे ना, ती मोठी व्हिडिओ बनते ना तर मला वेळच मिळत नाही. ही आपली कमलगट्ट्याची माळ आहे मोठी, ही छोटी आहे 27 मण्यांची, आणि ही 108 मण्यांची मोठी आहे. त्यानंतर कापूर आहे, भीमसेन कापूर आहे, शुद्ध कापूर आहे. आपल्या कापूरचा सारखा कापूर तुम्हाला कुठे मिळणार नाही बघा, इतके हे छान कापूर आहे. पिवळी मोहरी आहे, पिवळीच मोहरी असते. मला बरेच जण म्हणतात पांढरी मोहरी, तर हे चुकीचं आहे. पांढरी नसते मोहरी, पिवळीच असते. त्यानंतर हे नवरत्न आहे, आपल्या लक्ष्मी कुंचनच्या सेवेमध्ये आपण देत असतो. त्यानंतर हे पंचमुखी रुद्राक्ष लॉकेट आहे. हा 2 मुखी रुद्राक्ष आहे. सगळे सर्टिफाईड मिळणार आपल्याकडे तुम्हाला. त्यानंतर हा 3 मुखी रुद्राक्ष आहे. हे मोती आहे, प्युअर मोती आहे बघा, सर्टिफाईड आहे, मोती आहे प्युअर. त्यानंतर हा 5 मुखी रुद्राक्ष आहे. पाहिजे असेल तर, आपल्याला सर्टिफाईड पाहिजे असेल तर सर्टिफाईड पण मिळेल. त्यानंतर हा पण 5 मुखी आहे. ठीक आहे. हा 7 मुखी रुद्राक्ष आहे. सातमुखी रुद्राक्ष आहे.
हे सगळे सातमुखी आहे. ठीक आहे. हे गणेश रुद्राक्ष आहे, जे मी मागे व्हिडिओ टाकले होते आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी. गणेश रुद्राक्ष हा सहामुखी रुद्राक्ष आहे. हे पवळा आहे. हे ज्यांना मंगळाचा त्रास आहे, ज्यांना मंगळ आहे ना, त्यांच्यासाठी हा पवळा आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे सर्टिफाईड मिळतील आणि प्युअर मिळेल. हे बघा, हे पवळा, हे सॉरी, हे मोती. ज्यांचा चंद्र कमजोर आहे त्यांच्यासाठी मोती. हे एक आहे रांगोळीचा साचा आहे हा, किंवा एक आपण दरवाजाला स्टिकर म्हणून पण लावू शकतो, श्री स्वामी समर्थ नावाचं. आणि जे दाखवलं मी तुम्हाला, हे असं लॉकेट आहे, रुद्राक्षाचे पंचमुखी लॉकेट. बाकीचे रुद्राक्ष पण आपल्याकडे मिळेल, पण हे जे आहे हे रेग्युलर माझ्याकडे असतात. बाकीचे हवे असेल तर आपल्याला ऑर्डर द्यावी लागते, मग तसं मी मागवून देत असते. हे आहे गोमती चक्र आहे. हे पांढरीचे मणी आहे. किचन आहे, हे असे छोटे किचन आहे. हे मणी आहे. हे आता संपत आलेले आहे म्हणून आहे, येणार आहेत पुन्हा. आता हे शेवटचे तुम्हाला, आता कसं मला व्हिडिओ बनवायचा होता नेमका, आता ते संपलेले आहेत, त्याच्यात येणार आहेत परत आज उद्या. हे बघा, असे मणी आहेत. हे सुट्टे, जर आपल्याला कमलगट्ट्याचे मणी पाहिजे असेल तर सुट्टे कमलगट्ट्याचे मणी पण मिळेल. हे क्रिस्टल आहे, पेन्सिल क्रिस्टल आहे. हे असं असतं पेन्सिल क्रिस्टल, ते आहे गळ्यात घालण्यासाठी. छोटे मणी हवे असेल तर छोटे पण पांढरेचे मणी मिळेल. ठीक आहे. हे आपला दरवाजा जर चुकीच्या दिशेला, म्हणजे आग्नेय दिशेला असेल ना, आग्नेय दिशेला दरवाजा असेल तर त्याच्यासाठी हे सूर्ययंत्र आहे. दरवाजा तुमचा गेट असेल, दरवाजा असेल तर त्याच्यासाठी हे सूर्ययंत्र लावण्यासाठी आहे ते. आणि मी तुम्हाला बोलले ना, ती रेडियमची पट्टी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, गाडीला लावण्यासाठी आहे हे. त्यानंतर हे छोटे पिरॅमिड पण आहे. हे पशुपतीला महादेवाची पिंड बनवली होती त्याचे रुद्राक्ष आहे. हे जप काउंटर आहे. हे एक आहे, हातात घ्यायचं, हे बोटात घालायचं आहे. यात हे व्यापारवृद्धी यंत्र आहे, कागदी. त्यानंतर तांब्याचं 64 योगिनी यंत्र आहे. कसं दिसेल आता ते तुम्हाला, चमकेल असते. ठीक आहे, आता ते चमकतच आहे. हे 64 योगिनी तांब्याचं आहे. साधे पण आहे आणि तांब्याचं पण आहे, 64 योगिनी.
हे आहे कासव आणि डिश आहे. हे हे अन्नपूर्णा आहे बघा. अन्नपूर्णा आहे. हे गणपती मूर्ती आहे. मोठी आहे, छोटी आहे, त्यापेक्षा मोठी पण आहे. हे बघा. अन्नपूर्णा गणपती मूर्ती आहे. हे बाळकृष्ण आहे. हे बघा बाळकृष्ण. हा बाळकृष्ण आहे. यातच छोटी साईज आणि मोठी साईज दोन साईज आहे याच्यामध्ये पण. त्यानंतर हे गजलक्ष्मी आहे. स्वामी मूर्ती पण असतात. पण आता नेमकं स्वामी मूर्ती दाखवण्यासाठी राहिल्या नाही, विकल्या गेल्या आता सगळ्या. ही महादेवाची पिंड आहे. डमरू आकारची मोठेच आहे ती, म्हणजे आपल्या वास्तू जसे आपल्या देवघरात पाहिजे त्याच साईजचे आहे, त्यापेक्षा मोठे नाही आपल्याकडे. आपल्याकडे म्हणजे जे देवघरात चालताना अशाच वस्तू मिळणार, असेच देव मिळणार. बाहेर तुम्ही बघितताय आणि तुम्ही ते मला म्हटले ताई मी 10,000 देतो, मला ही मूर्ती द्या बाहेरची, तर तरी मिळणार नाही. कारण की आपल्याकडे जे आपल्या देवघरात चालतात त्याच वस्तू मिळेल. बाकी न चालणारी कुठलीही वस्तू आपल्याला माझ्याकडे मिळणार नाही. कारण की केंद्रामध्ये त्या वस्तू बनवतच नाही, त्यामुळे आपण त्या आणतच नाही. कारण की कसं आहे, पैसे कमवण्यापेक्षा मला फक्त लोकांना रिझल्ट द्यायचे आहे. चुकीच्या वस्तू विकून मला त्याचे दोष लावून घ्यायचे नाहीये. त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला ज्या वस्तू चालतात त्याच मिळेल. तुम्ही म्हणजे निसंकोच माझ्याकडनं वस्तू घेऊ शकतात आणि त्याचा फायदा घेऊ शकतात, त्याचा अनुभव घेऊ शकतात. असं नको व्हायला की ताई मला ही वस्तू दिली आणि त्याचा मला दुष्परिणाम झाला, असं काही नाही. आता हे छोटे छोटे यंत्र आहेत. हे बघा, हे विद्या बुद्धिदाता यंत्र आहे. त्यानंतर हे घरातील जर आपल्या घरात सतत भांडणं होत असेल तर त्याच्यासाठी आहे हे यंत्र. घरातील भांडणं टाळण्यासाठी आहे. हे उंदीर पळवण्यासाठी आहे. हे पती पत्नी सौख्य यंत्र आहे. पती पत्नी जर भांडण होत असेल तर हे दोघांनी जवळ ठेवायचं. हे पुत्र प्राप्ती यंत्र आहे. हे मारुती यंत्र आहे. त्यानंतर हे वाहन सौख्य यंत्र आहे. वाहन सौख्य आणि संरक्षण यंत्र एकत्र आहे. त्याच्या एका बाजूने असा फोटो आहे स्वामींचा. हे पंचरत्न आहे. हे नोकरी प्राप्ती यंत्र आहे. कुबेर यंत्र आहे. श्रीयंत्र पण आहे. कुठे गेलं, खाली गेलं की संपलं, आता बघावं लागेल. हा आहे. श्रीयंत्र पण आहे. कागदी श्रीयंत्र पाहिजे असेल तर ते पण आहे. त्यानंतर हे स्वामी संरक्षण लॉकेट आहे. मागे संरक्षण यंत्र आहे आणि पुढे स्वामींचा फोटो आहे. त्यात दोन साईज आहे, एक छोटा आणि एक मोठा आहे. त्यानंतर हे पवळ्याची अंगठी पण आहे. त्याच्यात दोन डिझाईन आहे, एक त्रिकोणी आहे, एक अंडाकृती आहे. हे स्वामी संरक्षण किचन आहे. हे बाकी यंत्र आहेत. हे छोटे छोटे यंत्र आहेत. हे झालं. आता दुसरं दाखवते अजून. हे बघा, हे तावीज मधले यंत्र आहे. हे संरक्षण यंत्र आहे. हे आपण गळ्यात घालू शकतो. हे संरक्षण यंत्र आहे. हे आरोग्य यंत्र आहे. सारखं सारखे आजार पण होत असेल तर त्याच्यासाठी आरोग्य यंत्र आहे. हे तावीज स्वरूपात आहे.
त्यानंतर हे विद्या-बुद्धिदाता यंत्र आहे मुलांसाठी, गळ्यात घालण्यासाठी. हे नोकरी प्राप्ती यंत्र आहे. हे पुत्रप्राप्ती यंत्र आहे. हे विवाह यंत्र आहे. हे छोट्या मुलांसाठी, जे छोटे मुलं असताना चिडचिडपणा करतात, जेवण वगैरे करत नाही, रडतात, त्यांच्यासाठी हे 33 नंबरचं यंत्र आहे. हे 33 नंबर यंत्र आहे. हे तांब्याचं मारुती यंत्र आहे. हे गाडी लावण्यासाठी किंवा आपल्या घरात ठेवू शकतो हे मारुती यंत्र, संरक्षणासाठी असतं ते. त्यानंतर हे भूपृष्ठ श्रीयंत्र आहे. ज्यांना ते मोठं श्रीयंत्र मेरू श्रीयंत्र घ्यायला परवडत नाही त्यांच्यासाठी हे आहे, कमी पैशात आहे हे. यातच आणखी असंच व्यापार वृद्धी यंत्र पण आहे. हे व्यापार वृद्धी यंत्र आहे. लाईट मध्ये चमकतंय, तुम्हाला असं ते स्पष्ट दिसत नाही कसं आहे ते. मला पण दाखवता येत नाही नेमकं असं झालं ते. दिवसा काढले ना तर ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मग मी तुम्हाला त्याचा दिवसा फोटो काढून पाठवते. हे बघा, व्यापार वृद्धी यंत्र आहे ते. हे असे तावीज मधले हे यंत्र आहे. त्यानंतर हे ग्रंथ बॅग आहे. शुभचिन्हांकित ग्रंथ बॅग आहे. हे लोकरचं आसन आहे, जे आपल्याला पूजेसाठी बसायला. आणखी काय राहिलं असेल तर मला आठवत नाही. स्वामी नेम प्लेट आहे त्या. त्याला काय म्हणावं मला लवकर आठवत नव्हतं. हे स्वामी नेम प्लेट आहे. शब्दच आठवेना त्यावेळेला मला, एकदम असं येऊन गेलं. बाकी आता हे सगळ्या वस्तू आहे. तुम्हाला यातून जे पण हवं असेल ते तुम्ही मला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा त्याचं तुम्ही नाव बघितलं असेल तर नाव तुम्ही मला लिहून पाठवा. फोटो दाखवायचे राहिले. फोटो राहिले अजून, बरोबर आहे. तेच म्हटलं काहीतरी राहिलं खूपच. फोटो पण आहे, आता त्यातले मी काही दाखवते. सगळे फोटो दाखवायला पण खूप हे लागेल, परंतु ठीक आहे, जे तुम्हाला शक्य आहे ते दाखवते फोटो. हे बघा, हा दत्त महाराजांचा फोटो आहे. आपल्या घरामध्ये असे दत्त महाराजांचा फोटो असावा बसलेले. त्यानंतर तुळजाभवानीचा फोटो आहे. आपली कुलदैवत असते तुळजाभवानी, तिचा फोटो आहे. ज्यांची रेणुका माता कुलदेवी असेल त्यांच्यासाठी रेणुका मातेचा आहे. आपल्या सर्वांचे कुलदैवत खंडोबा महाराज असतात. खंडोबाचा पण फोटो आहे. ही लक्ष्मी माता आहे. असे पाहिजे म्हणजे ती 4 हत्ती असणारे आणि आपले लक्ष्मी मातेचे पाय झाकलेले असावे, अशी ही लक्ष्मी माता आहे. अशीच आपल्या देवघरात असावी. त्यामुळे तसे हा फोटो आहे आपल्याकडे. हा आहे लक्ष्मी नारायणाचे पाय दाबतानाचा फोटो आहे. हा आपल्या देवघरात असावा. ते प्लास्टिक कव्हर लावलेलं असल्यामुळे तुम्हाला तो थोडा ब्लर दिसतोय, परंतु फोटो हे बघा, हा असा फोटो आहे तो. ते चमकतं कव्हर म्हणून तसं दिसतंय. हा धन्वंतरी मातेचा फोटो आहे. लक्ष्मी मातेचा फोटो.
अजून दाखवते, स्वामींचा फोटो आहे. हा स्वामींचा फोटो आहे. याला स्वामी नेम प्लेट बोलता, मला आठवेच ना तो शब्द त्यावेळेला. हे आहे. अजून काय राहिलं असेल, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला मेसेज करा. हा, हे राहिलंय अजून. स्वस्तिक यंत्र आहे दरवाजावर लावण्यासाठी. शुभचिन्हांकित स्वस्तिक यंत्र आहे दरवाजावर लावण्यासाठी. याला एक कडी सारखं आहे, हुक सारखं, ते आपण अडकू शकतो किंवा आपण ते चिटकू पण शकतो त्याला. हा, गिरगाय गौरी पण आहे. गिरगाय गौरी पण आहे, हे बघा. गिरगायची गौरी आहे. व्यासपीठ आहे. पूजेचा ग्रंथ वाचण्यासाठी स्टँड म्हणता याला. व्यासपीठ आहे हे. मूर्तिहार आहे हे, छोटे छोटे मूर्तींसाठी मूर्तिहार आहेत. आता बाकी मला आठवत नाही, खूप दाखवून झाले. आता आणखी काही राहिलं असेल तर मला आठवत नाहीये, परंतु भरपूर आहे. एक झलक तुम्हाला मी परत फिरवते, तुम्ही बघा. त्याच्यात काही राहिलं असेल तुम्हाला दाखवण्याचं तर तुम्ही बघून घ्या. हे सगळ्या वस्तू आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रातल्या आहेत. काहीच असे मोजकेच बोटावर मोजणे इतकेच ग्रंथ आहेत जे बाहेर भेटतात, आपल्या केंद्रातले नाहीये. म्हणजे केंद्राचं प्रकाशन नाही, परंतु तुम्हालाही भेटत नाही ते, म्हणून मी ते ग्रंथ आणून ठेवले. कारण की तुम्हालाही ह्या ग्रंथाबरोबर ते तुम्हाला कुरिअर करता येईल आणि तुम्हाला ते पण उपलब्ध होईल. हेच माझं नियोजन असतं आणि हेच माझा विचार आहे, म्हणून मी तुम्हाला ते ग्रंथ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करत असते. तर असं आहे आपलं स्टॉल. अजून भरपूर आहेत आणि हे पण आहे. म्हणजे हे फक्त माझं स्टॉलचं हॉल छोटा आहे म्हणून मी थोडेच लावलेले वर इथे. बाकी माझं गोडाऊन आहे, त्याच्यात भरपूर असतात. आपले रोजचे भरपूर ऑर्डर असते आणि असं काही नाही की आपले सुद्धा जे काही ग्रंथ आहे, स्वामी सेवा ही आपली अमेरिका, फ्रान्स, त्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबई ह्या 3 देशात पण पोहोचले आहे. आणि बाहेरच्या राज्यात आपले खूप असतात. रोजचे पार्सल गोवा, त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आपले रोजचे 5-6 पार्सल असतात, हैदराबाद वगैरे. तर असे सगळे आपले स्वामी पोहोचतात. साधारण आतापर्यंत स्वामींनी आपल्याकडनं 10,000 स्वामी चरित्र सारामृत पोहोचवण्याची सेवा केली आहे. म्हणजे मला फक्त हेच आनंद आहे की स्वामींनी आपल्याकडनं ही सेवा करून घेतलेली आहे की 10,000 सेवेकरांपर्यंत स्वामी चरित्र पोहोचवलेले आहेत. म्हणजेच मला हा आनंद आहे की माझ्याकडनं स्वामींनी 10,000 सेवेकरांना सेवेचा हे दिलेलं आहे, संधी दिलेली आहे. तर हा मला खूप आनंद आहे. एक राहिलं जाता जाता कवडे आहे, पिवळ्या कवड्या आहे बघा, ह्या पिवळ्या कवड्या आहे. त्यानंतर पांढरी पण कवडे आहे. त्यानंतर काळी हळद आहे. काळी हळदचा आपण व्हिडिओ बघितला असेल माझा. काळी हळद आहे हे. काळी गुंज आहे, पांढरी गुंज आहे, लाल गुंज तर तुम्ही बघितलीच आहे, लाल गुंज आहे. हे सगळ्या अशा वस्तू आपल्याकडे आहे. तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि एक लिस्ट तयार करा, म्हणजे मला तुम्हाला पूर्ण माहिती देता येईल आणि तुम्हाला हव्या त्या वस्तू सर्व मिळतील. आणि ज्याही नाहीये तर त्या तुम्हाला मागवून पण मिळेल. तसं काही हे नाहीये, फक्त मागे पुढे होऊ शकतं 1-2 दिवस, कारण की केंद्राची गाडी आमच्याकडे महिन्यातून एकदाच येते. तर कदाचित तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर गाडी आलेली असेल तर मिळेल लगेच, पण नसेल गाडी आलेली तर तुम्हाला गाडी येईपर्यंत थांबता येईल.
असं आपलं हे ठेवायचं की थांबावं लागेल. परंतु सगळ्या गोष्टी ज्या आता अवेलेबल आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळू शकतात आणि हवं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आणि आज इथेच थांबू. आपल्याला हवा असल्यास आपण मागवू शकता ह्या वस्तू. श्री स्वामी समर्थ.